नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. रात्री 1 वाजता दाराबाहेर कुणीच नाही, पण दाराची बेल वाजते. तुम्ही दरवाजा उघडाल का? कारण दार उघडल्यानंतर बाहेरून घरात येणारा पाहुणाच असेल असं नाही. खोटं वाटतंय? ऐका तर मग आपला आजचा एका मुलीवर झालेला अमानवीय हल्ल्याचा सत्य अनुभव. कामपाशाय करणे. ही घटना आहे कोल्हापूरमधील काळे कुटुंबाची आणि त्या रात्रीची, जिथे फक्त एक बेल वाजली होती. पूजा विलास काळे दिसायला अगदी चंद्रासारखी शुभ्र आणि सुंदर. ती कल्याणमधील एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनचं काम करायची. तिच्या फॅमिलीत वडील विलास काळे, आई मिताली आणि भाऊ ऋग्वेद अशी मंडळी होती. यांचं घर 2 मजली होतं. पहिल्या मजल्यावर पूजाचं कुटुंब राहायचं, तर वरचा मजला त्यांनी बाहेरून राहायला आलेल्या एका भैयाला भाड्याने दिलेला. तो भैया त्याच्या 2 मित्रांसोबत तिथे राहायचा. त्यांची नावं होती शंकर, राजनाथ उर्फ राजू आणि ऋषिकेश. ते एक पाणीपुरीचा गाडा चालवायचे. तर झालं असं, त्या दिवशी अमावस्या होती. रात्र सुरू झालेली. रात्रीचा 1:15चा सुमार असेल. 4ही दिशेला शुकशुकाट, सामसूम वातावरण. तोच आपल्या बेडवर झोपलेल्या पूजाला झोपेतून जाग आली. गळा सुकलेला, तहान लागली म्हणून ती आपल्या खोलीतून बाहेर आली. किचनमध्ये येऊन पाणी प्यायला सुरुवात केली. कोरड्या घशात फ्रीजमधलं पाणी जाताच जरा हैसं वाटलं. बाटली परत ठेवून तिने फ्रीजचा दरवाजा बंद केला. तेवढ्यात असा आवाज करत हॉलमधील दरवाजाची बेल वाजली. रात्रीचा 1चा सुमार. कोण आलं असेल? पूजा तशी घाबरणाऱ्यांमधली नव्हती, धीट होती. हॉस्पिटलमध्ये न जाणो कित्येक वेळा तिने मृतदेह समोरून घेऊन जाताना पाहिलेले. ती दरवाजापाशी चालत आली. दरवाजाला मॅजिक आय होल होतं. एक डोळा बंद करून तिने त्या होलमधून बाहेर पाहिलं. दरवाजाच्या बाहेर भिंतीवर पिवळा बल्ब पेटलेला. त्या पिवळ्या उजेडात बाहेरच्या घराच्या पायऱ्या, पुढचं तुळशी वृंदावन, अंगण आणि 4ही दिशेला पसरलेला अमावस्येचा काळोख दिसत होता. दरवाजाच्या बाहेर तर कुणीच दिसत नाही. मग बेल कशी वाजली? आपल्याला भास झाला का? पूजाने विचार केला आणि कोणीच नाही असं म्हणून पुन्हा घरात वळाली. तोच पुन्हा आवाज आला. आता जरा त्रासिक भाव चेहऱ्यावर ठेवून पूजा पुन्हा दरवाजाशी आली. एक डोळा बंद करून तिने पुन्हा एकदा होलमधून बाहेर पाहिलं. नजरेला कोणीतरी दिसेल अशी अपेक्षा होती, पण नाही. आजूबाजूचा सारा परिसर स्मशानात असलेल्या शांततेसारखा भकास पडलेला. पण यावेळी जेव्हा दुसरी बेल वाजली तेव्हा नक्कीच हा भास नाही हे पूजाला कळून चुकलं. पूजाने दरवाजाच्या बाजूला असलेला एक लोखंडी रॉड हातात घेतला आणि तोच. पुन्हा एकदा गूढ वातावरणात बेलचा आवाज घुमला. पूजाने यावेळी ते जे कोणी मस्ती थट्टा करत आहे त्याला रंगेहात पकडायचं ठरवलं. म्हणून बेल वाजताच तिने पटकन दार उघडलं आणि पटकन पाय दरवाजाच्या बाहेर टाकला. तोच पूजाच्या मस्तकात एक कळ गेली. "आई!" ती मोठ्याने ओरडली. पटकन तिने पायाखाली पाहिलं आणि जसं पायाखाली लक्ष गेलं तिचे डोळे मोठे झाले. चेहरा भीतीने काळवंडला. खाली दरवाजाच्या चौकटीत एक काचेची गोल थाळी ठेवलेली. त्या थाळीत बकऱ्याचं मांस आणि त्या मांसात टाचण्या टोचलेल्या. बाजूला एक लाल रंगाची 7 इंचाची लहान बाहुली होती. त्या बाहुलीला काळ्या मण्याचे डोळे होते. तोंडाला सफेद तांदळाने दात कोरलेले आणि त्यासहित बाहुलीच्या डोक्याला काळ्या केसांची एक चकोटी बांधलेली. त्या मटण
बाहुलीच्या खाली सफेद काचेवर लाल ताज्या रक्ताने वर्तुळ काढलेलं आणि त्या वर्तुळात एक चांदणी काढलेली. त्या चांदणीच्या प्रत्येक टोकावर पिठाचे सफेद दिवे पेटले होते. करणी, वामपंथी, जादूटोण्यातला काहीतरी विचित्र प्रकार होता तो. पूजाने आपला त्या मांसात टोचलेल्या टाचणीवर पडलेला पाय काढला. पायाच्या तळव्यातून लाल रक्ताचा थेंब त्या मांसावर पडत अभिषेक होऊ लागला. हे असलं भयंकर दृश्य पाहून की त्या अघोरी तामसी विद्येच्या आघाताने म्हणजेच त्या टाचणीचं टोक पूजाच्या पायाला लागल्याने तिच्या मानवी ताज्या रक्ताचा त्या अघोरी विधीला स्पर्श झाल्याने न जाणो कशाने पण पूजाचं डोकं जड झालं. शरीरभर अचानक थंडी भरली. हातपाय थरथर करत कापू लागले आणि पूजा जागेवरच बेशुद्ध झाली. तिच्या हातातील रॉड इतक्या वेगाने जमिनीवर आदळला का त्याचा ठण असा आवाज झाला, जो ऐकून पूजाचे वडील, आई, भाऊ सर्वजण झोपेतून उठून बाहेर आले. तसे त्यांना दरवाजात ते भयंकर करणीचं, काळ्या जादूचं दृश्य दिसलं, ज्याच्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वप्रथम विलासरावांनी पूजाला उचलून हॉलमध्ये सोफ्यावर झोपवलं. अनावधानाने म्हणा का घाई गडबडीत, पण पूजाच्या पायातून निघणाऱ्या जखमेवर कोणाचंही लक्ष गेलं नाही आणि हीच मोठी चूक झाली. त्यासहित काळे कुटुंबाने अजून एक चूक केली. तो जो काळ्या जादूचा उतारा होता तो बाहेर न फेकता तसाच दरवाजाच्या बाहेर ठेवून दरवाजा लावून घेतला. मितालीताईंनी घाबरत किचनमधून पाण्याची बाटली आणली. एका हाताच्या मुठीत पाणी घेऊन ते पूजाच्या तोंडावर शिंपडलं, पण काहीच फायदा झाला नाही. पूजा अशी काही बेशुद्ध झाली होती का उठतच नव्हती. डॉक्टरांना बोलवायचं तर डॉक्टर खूप दूर. शेवटी अशात रात्र निघून गेली. सकाळी 7 वाजता मितालीबाई उठल्या. ऋग्वेद आणि पूजा दोघेही झोपले होते. मग त्यांनी विलासरावांना उठवलं. दोघेही नवरा बायको त्या बंद दरवाजापाशी आले, कारण दरवाजाबाहेर तो अभद्र उतारा होता. विलासरावांनी दरवाजा उघडला तसा त्यांना आश्चर्यचकित करणारा धक्का बसला, कारण दरवाजाच्या बाहेरची चौकट पूर्णतः रिकामी होती. काल मध्यरात्री याच जागेवर ते विकृत, अमानवीय उतार्याचं सामान होतं. मग आता तो गेला कुठे? घडणारा प्रसंग सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडे होता. विलासराव आणि मितालीबाई दोघेही कधी अशा प्रसंगाला सामोरे गेले नव्हते, म्हणून काय करावं आणि काय नाही हे त्यांना कळालं नाही. म्हणतात ना, ठेच लागल्याशिवाय वेदना कळत नाही. विलासराव आणि मितालीबाई दोघांनी तो उतारा घराच्या आजूबाजूला कुठे मिळतो का हे शोधलं, पण नाही, कुठेही तो उतारा सापडला नाही. दुसऱ्या मजल्यावर राहणारे ते बाहेरून आलेले भय्ये त्यांना विचारू शकत नव्हते, आणि विचारणार कसं? ते तिघेजण तर 2 दिवस आधीच त्यांच्या मूळ गावी बिहारला निघून गेलेले. शेवटी त्यांनी तो विषय तिथेच सोडला. सकाळी 9 वाजता पूजाला जाग आली. ती एकदम नॉर्मल वागत होती. विलासराव आणि मितालीबाई दोघांनी काल रात्री काय झालं हे विचारलं असता तिला काहीच आठवत नाही असं ती म्हणाली. मंडळी, असं तर नव्हतं ना का काल झालेली ती घटना तिच्या स्मृतीपटलावरून कोणीतरी पुसून टाकली होती? पण चालताना तिच्या उजव्या पायाचा तळवा ठणकत होता, कारण त्या पायात त्या अघोरी उतार्यातील मंतरलेली ती टाचणी घुसलेली, ज्या टाचणीमार्फत बाहेर आलेल्या रक्ताने तिचा संबंध एका अमानवीय शक्तीशी प्रस्थापित केलेला. त्या दिवशी पूजा तिच्या वडिलांसोबत एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन आली, आणि ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथे तिने 2 दिवसाची रजा टाकली. 2 दिवसात तिला जरा बरं वाटू लागलं. घरचं वातावरण देखील तोपर्यंत नॉर्मल झालं. 2-4 दिवसानंतर घडून गेलेल्या या वाईट प्रकरणाला सर्वजण विसरून गेले.
रजा संपली तशी पूजा पुन्हा हॉस्पिटलमध्ये कामाला रुजू झाली. पूजा हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करायची. अशात एके दिवशी तिची नाईट ड्युटी होती. रात्रीचे 9 वाजलेले. हॉस्पिटलचा मेन डोअर कधीच बंद झालेला. पेशंटचे जे काही नातेवाईक होते ते पेशंटच्या जवळ बसलेले. दिवसा माणसांच्या आवाजात गदारोळात गजबजलेलं हॉस्पिटल रात्री मात्र भकास पडून होतं. हॉस्पिटलमध्ये कमालीची शांतता पसरलेली. पिवळ्या रंगाचे दिवे भकास उजेड पाडत एका अघटिताची चाहूल लावून देत होते. पूजा तिच्या फाईलमध्ये काहीतरी काम करत बसलेली. तोच रिसेप्शन टेबलवरचा फोन वाजला. पूजाने फोन उचलून कानाला लावला तसा पलीकडून ओळखीचा आवाज आला. हॉस्पिटलमधील कामत डॉक्टरांचा कॉल होता. त्यांनी तिला हॉस्पिटलमधील शेवटच्या मॉर्ग रूमपाशी बोलवलं. कारण एका डेड बॉडीची फाईल तिच्याकडे द्यायची होती, जिचे नातेवाईक काही वेळात बॉडी घेऊन जायला येणार होते. ठीक आहे, आलेच सर, असं म्हणत पूजाने फोन ठेवला. रिसेप्शन टेबलापासून समोर लिफ्ट होती. पूजा लिफ्टमध्ये आली. हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम रूम सर्वात शेवटच्या फ्लोअरवर होतं. लिफ्ट टिंग असा आवाज करत शेवटच्या फ्लोअरवर आली. लिफ्टचा दरवाजा उघडला. त्या मजल्यावर न जाणो का पण एक कडवट, जहरी, मनाला बोचणारी शांतता होती. सारा कॉरिडॉर पिवळ्या बल्बने उजळून निघाला असला तरी एक मनाला अस्वस्थ करणारी शांतता तिथे होती. त्याच कॉरिडॉरमध्ये 2 स्ट्रेचर ठेवलेले, ज्या स्ट्रेचरवर प्रेतं वाहायली जायची. त्या स्ट्रेचरला जणू प्रेताच्या अंगाचा घाणेरडा वास सुटलेला. त्या सुनसान शांततेतून चालत पूजा मॉर्ग रूमपाशी आली. मॉर्गचा तो राखाडी दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून प्रेताची थंडगार, हाडं गोठवणारी वाफमय हवा येत होती. त्यासहित आत पेटलेल्या सफेद उजेडात द डेड बॉडी बास्केट नजरेत पडत होते. म्हणजेच शवाघरातील प्रेतांची कपाटं, ज्या कपाटांवर वेगवेगळे नंबर होते. पूजा, त्या सुनसान शांततेत आतून एक आवाज आला, पण हा आवाज अनोळखी होता. पूजाला वाटलं सर असावेत. हो, आले सर, असं म्हणत ती मॉर्गच्या दरवाजापाशी आली. मॉर्गच्या दरवाजासमोर येऊन तिने पाहिलं. आत एका कपाटाचं झाकण उघडलेलं आणि तो माणूस त्या प्रेताच्या कपाटापाशी पाठमोरा उभा होता. अंगात तपकिरी शर्ट, खाली चॉकलेटी पॅन्ट, डोक्यावरचे केस पांढरे झालेले. सर कुठे आहेत आणि तुम्ही कोण? पूजाने त्या इसमाला विचारलं. तसा तो समोर उभा माणूस अगदी यंत्रवत प्रेतासारखी हालचाल करत गिरकी घेत वळला. त्याचा चेहरा प्रेतासारखा पांढरा होता. डोळ्याखाली वर्तुळं होती. ओठ रक्त सुकल्यासारखे निळे पडले होते. दोन्ही हातांची कातडी सुकलेली, हिरव्या नसा स्पष्ट दिसत होत्या. माझी फाईल घ्यायला आलीस ना तू, आणि तरी मलाच विचारते मी कोण? तो माणूस अगदी शून्य भावना चेहऱ्यावर ठेवत पूजाला म्हणाला. त्याचा आवाज अगदी भसाडा, घोगरा होता. बोलताना सुद्धा अगदी यंत्रवत बोलू लागला. म्हणजे? पूजाने न समजून विचारलं आणि तोच तिच्या कानावर तिच्या मागून कॉरिडॉरमधून कोणीतरी चालत येत असल्याचा बुटांचा आवाज आला. पूजाने गरकन वळून मागे पाहिलं. कॉरिडॉरमधून डॉक्टर कामत आणि 2 वॉर्डबॉय प्रेत घेण्यासाठी आले होते. तोच यावेळी पूजाला तिच्या कानावर पाठीमागून मॉर्ग रूमचं शवघराचं कपाट धाड असं करत बंद झाल्याचा आवाज आला. तसं तिने यावेळी धडधडत्या छातीच्या ठोक्यांनी मागे वळून पाहिलं तर तिला पूर्ण रूम रिकामी दिसली. काही वेळा अगोदर दिसलेला तो माणूस तिथे नव्हताच. मग तो गेला तर गेला कुठे? ही रूम काही लपायची जागा नाही आणि इथं हालचाल करणारे जिवंत नसतात. ही जागा म्हणजे मृतांचा बसेरा आहे.
घडणारी घटना पूजाच्या तर्कशास्त्र पलीकडं होती. डोकं अक्षरशः हँग झालं होतं. एक सुप्त भीतीचा तिच्या मनात शिरकाव झाला होता आणि तोच अजून एक विलक्षण असा धक्का बसला. डॉक्टरांनी बॉडीची फाईल पूजाच्या हातात दिली आणि वॉर्ड बॉय तिच्या जवळून स्ट्रेचर घेऊन तो माणूस जिथे उभा होता त्या कपाटापाशी गेले आणि त्यांनी ते प्रेत बाहेर काढलं. जे प्रेत पाहून पूजाच्या गळ्यात श्वास अडकला. भीतीची सूक्ष्म ठिणगी उरात पेटली. कारण ते प्रेत म्हणजे काही वेळा अगोदर जो माणूस आपल्याशी बोलत होता त्याचंच होतं. घडलेल्या घटनेने पूजाचा बीपी लो झाला. भीतीने बोबडी वळाली. हातपाय थरथर करत कापू लागले. भयाने वाचलेली नजर भिरभिरू लागली आणि पुढच्या क्षणाला ती बेशुद्ध झाली. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला चेकअप करून हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करून घेतलं. कारण तिची तब्येत ठीक नव्हती. डॉक्टरांनी फोन करून तिच्या घरच्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं. अचानक आलेल्या कॉलने ते आईबाप फार घाबरले. काळजात अक्षरशः चर झालं. त्या रात्री रात्रभर पूजा बेशुद्ध अवस्थेत होती आणि त्या बेशुद्ध अवस्थेत न जाणो काय काय बडबड करत होती. सारं शरीर तापाने फणफणत होतं. रात्रभर मितालीबाई लेकीच्या उशीपाशी बसून राहिल्या. दुसरा दिवस उजाडला. आता पूजाचा ताप बऱ्यापैकी उतरला होता, पण नजरेत भीती होती. डॉक्टरांनी तिला काही पॅनिक अटॅक कमी करायच्या गोळ्या देऊन घरी पाठवलं आणि बरी झालीस का पुन्हा कामावर रुजू हो असं सांगितलं. पण डॉक्टरांना तरी कुठे ठाऊक, पूजा आता लवकर येणार नव्हती. गाडीमार्फत पूजाला घरी आणलं. दिवसभर ती आपल्या खोलीत अंथरुणावर झोपून होती. तो दिवस होता रविवारचा आणि पूजाला ताप आल्याने, अशक्तपणा आल्याने तिला एनर्जी येण्यासाठी तिच्या आईने देशी कोंबडा कापला. किचनमध्ये त्या जेवण बनवत होत्या. जशी चिकनला फोडणी पडली तसा रश्शाचा खमंग वास हवेत दरवळू लागला आणि तोच वास हवेत तरंगत पूजाच्या खोलीत शिरला. बेडवर डोळे बंद करून झोपलेली पूजा, तिच्या नाकपुड्यांमध्ये मांसांचा वास जाताच तिने नाकपुड्या जोरात फुगवल्या. त्यासही तिची छाती, पोट एकदम बेडवर झोपलेल्या अवस्थेत वर आलं आणि पुढच्या क्षणाला तिने खाडकन डोळे उघडले. तिच्या डोळ्यांचा रंग निळसर कचागड्यांसारखा झाला होता. पटकन ती बेडवरून उठली. मान बाहुलीसारखी कट कट आवाज करत दरवाजाच्या दिशेने फिरवली. दरवाजाच्या बाहेर किचन दिसत होतं आणि किचनमध्ये पाठमोऱ्या उभ्या मितालीबाई. पूजाच्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य फुललं. त्यासही तिचे डोळे भुकेने मोठे झाले. हावरटासारखी तिने ओठांवरून जीभ फिरवली आणि पिसाळल्यासारखी बेडवरून उठून धावतच किचनपाशी आली. पूजा, उठलीस? भूक लागली आहे ना? चल जेवायला वाढू, मितालीबाई हसत म्हणाल्या. पण तोच पूजाने मितालीबाईंना धक्का दिला. हट साली, पुरुषी आवाज काढत पूजाने मितालीबाईंना धक्का दिला आणि पेटलेल्या गॅसवर ठेवलेली गरम कढई तिने तशीच हातात उचलली. तिच्या हाताला भाजलं सुद्धा नाही, कारण तिच्या शरीरात जे सुप्त अवस्थेत होतं ते जागृत झालं होतं. आणि त्यांना वेदना कुठे असतात? ते तर आधीच मेलेले असतात ना. कढई तशीच हातात धरत एड्या गबाळ्यागत मोठमोठ्या ढेंगा टाकत पूजा हॉलमध्ये सोफ्यावर टीव्ही पाहत बसलेल्या विलासराव आणि ऋग्वेद यांच्या समोरून धावत दरवाजाच्या दिशेने निघून गेली. धावत असताना तिच्या तोंडून आसुरासारखा गुरगुरल्याचा आवाज बाहेर पडत होता. तशीच धावत ती दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणाऱ्या जिन्याच्या पायऱ्या चढत वर आली आणि दुसऱ्या मजल्यावरच्या पॅसेजमध्ये तिने ती कढई ठेवली. पटकन उडी मारत खाली बसली आणि गरम गरम चिकनचे पीस दोन्ही हातांनी उचलून तोंडात आदाशासारखी कोंबू लागली. मितालीबाई, विलासराव, ऋग्वेद तिघेही वर आले आणि ते दृश्य पाहून तिघांच्या चेहऱ्यावर
आश्चर्य, भीती, काळजी असे भाव पसरले. खाली फरशीवर गरम कढई ठेवलेली. त्या कढईच्या उष्णतेने पूजाच्या हाताची साल भाजून काळी निळी झालेली. चटके बसलेले, पण तिला कसलीही वेदना नव्हती. सुटलेले केस चेहऱ्यावर आलेले, त्याने तिचा चेहरा झाकलेला. घशातून रागीट गुरगुरता आवाज बाहेर पडत होता. एखादं हिंस्र जनावर जसं भुकेल्या श्वांपदाप्रमाणे सावजावर तुटून पडतं, तशीच पूजाच्या आत घुमसती ती दुष्ट शक्ती त्या मांसाचे लचके तोडत खात होती. पूजाचे वडील विलासराव आणि मितालीबाई दोघेही चालत पूजापाशी आले. तिच्या या विचित्र वागण्याची त्या मायबापाला आता भीती वाटू लागली. कुठे ती साधी सोजवळ पोरगी आणि कुठे हे ध्यान. मितालीबाईंनी आपला हात पूजाच्या खांद्यावर ठेवला. पूजा, काय होतंय ग बाळा? अशी का वागतेस? मिताली म्हणाल्या. पण पूजा काहीही बोलत नव्हती. ती चिकनचे पीस, हाडं फोडून फोडून खाण्यात मग्न होती. आईच्या बोलण्यावर तिचं लक्षच नव्हतं. पूजा, अगं काय विचारतेय मी? असं का वागतेस तू? चल उठ पाहू. मितालीबाई धीर करत पूजाच्या खांद्याला धरून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण पूजाने मितालीबाईंना जोरात धक्का दिला. जागेवरून उठली आणि दुसऱ्या मजल्यावरच्या रेलिंगवरून थेट 10 फुटावरून खालच्या अंगणात उडी घेतली. हा प्रकार पाहून सर्वजण हक्काबक्का झाले, जागेवर थिजून गेले. कारण घडणारा प्रकार सामान्य मानवी तर्कशास्त्राच्या अगदी पलीकडे होता. 10 फुटावरून उडी मारून सुद्धा तिचा साधा पाय मुरगळला नाही का तिला कसलीही वेदना झाली नाही. अशी गुरकत पूजा उघड्या दरवाजातून घरात शिरली. घाबरलेली, आश्चर्यचकित झालेली सर्वजण जिन्यावरून धप पायऱ्या उतरत खाली आले. दरवाजातून समोर पाहतात तर सर्वांचा चेहरा भीतीने पांढरा पडला. पूजाने गरमागरम रश्श्याचा टोप हातात पकडलेला आणि तो टोप तोंडाला लावून गट गट आवाज करत तो वाफाळता रस्सा रक्तासारखी नरडीत उतरवत होती. एका झटक्यात तिने सारा रस्सा पिऊन टाकला आणि मग हॉलमध्ये एक फिश टँक होता, त्या फिश टँकपाशी आली. काचेच्या फिश टँकमध्ये काही मासे पोहत होते. डुबुक असा आवाज करत पूजाने आपला उजवा हात जोरात पाण्यात बुडवला. पाण्याविना तडफडता मुका जीव हातात धरला आणि तोच त्याचं जिवंतपणे डोकं तोंडात टाकून कचकन तोडलं. मचमच करत, काट्याची जराही पर्वा न करत तो मासा ती खाऊ लागली. विलासराव पूजाजवळ आले. तिचं हे वेडं वागणं पाहून त्यांनी तिच्यावर हात उचलला आणि हीच त्यांनी मोठी चूक केली. त्यांना माहीत नव्हतं त्यांनी ज्याच्यावर हात उचललाय ती पूजा नाही, काहीतरी वेगळंच होतं. तुहार मायकी. पूजाने आपल्या वडिलांना अक्षरशः गलिच्छ स्वरात शिवी घातली आणि विलासरावांच्या छाताडावर एक लाथ मारत त्यांना वाऱ्यासारखं अक्षरशः उंच उडवलं. हमका हात कैसन लगाय बे तू? हां? पूजाच्या तोंडून बोलणारं ते ध्यान शेवटच्या हंवर इतका भार देत ओरडलं का त्या शब्दावाटे जणू एक घुमसती ऊर्जा बाहेर पडली आणि बाजूचा तो काचेचा फिश टँक लहान लहान तुकडे होत खळकन फुटला. फरशीवर पाणी पसरलं आणि त्या फरशीवर मासे पाण्याविना तडफडू लागले. हॉलमधील लाईट चरचरू लागली. सारा हॉल प्रकाश अंधाराचा लपंडाव खेळू लागला. या घडलेल्या प्रकाराने मितालीबाईंना कळून चुकलं, ही काहीतरी बाहेरची पिढा आपल्या पोरीच्या अंगात घुसली आहे. ही आपली पूजा नाही. जमिनीवर पडलेल्या विलासरावांना आधार देत मितालीबाईंनी त्यांना उठवलं आणि विलासराव, ऋग्वेद यांना घेऊन ती घराबाहेर धावत आली. आपल्या मागे त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि पुढे काय याचा विचार करू लागली. मितालीबाई कोल्हापूरच्या, त्यामुळे त्या अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरात न चुकता जायच्या. तेव्हा त्यांची ओळख अक्काबाईशी झाली होती.
मितालीबाईंनी शेजाऱ्यांकडे जाऊन अक्काबाईंना लँडलाईनवरून कॉल केला आणि पुढच्या काही तासातच अक्काबाई काळे कुटुंबियांच्या बंगल्यावर हाजीर झाल्या. इकडे विलासरावांच्या ओळखीत जी विश्वासू माणसं होती त्यांना देखील ही हकीकत विलासरावांनी सांगितलेली आणि म्हणूनच आधार देण्यासाठी ती सर्वजण तिथे जमली होती. अक्काबाई चालत दरवाजापाशी आल्या. कडी उघडण्यासाठी त्यांनी हात कडीवर ठेवला. तशी हाताला ती कडी अगदी बर्फाच्या तुकड्यासारखी थंड जाणवली. जणू त्या अमानवीय ध्यानाचे दूषित संक्रमण त्या वास्तूत पसरलेलं. अक्काबाईंनी सोबत एक पिशवी आणलेली. त्या पिशवीतून त्यांनी लिंबू बाहेर काढला आणि तो लिंबू तसाच मुठीत ठेवून डोळे बंद करून तोंडावाटे मंत्र उच्चारले. मुठीत धरलेला लिंबू जोरात कुस्करला. तसं लिंबातून साध्याऐवजी लाल रंगाचं पाणी निघू लागलं. त्यांनी ते कडीवर वाहिलं आणि त्या चंदेरी कडीतून अक्षरशः गरम वाफ निघावी तसा फस असा आवाज आला. अक्काबाईंनी आता कडीवर हात ठेवला. कडी नॉर्मल झाली होती. त्यांनी हळूच दरवाजा उघडला. आत चला सर्वांनी, अक्काबाई किन्नरी आवाजात म्हणाल्या. हॉलमध्ये ट्यूब पेटलेली जी मध्ये मध्ये चरचर करत होती. किचनमध्ये फरशीवर रश्श्याचे डाग पडलेले, तर हॉलमध्ये फुटलेल्या फिश टँकमधील माशांचे मृतदेह फरशीवर पडलेले दिसत होते आणि त्याच फिश टँकच्या काचेवर पूजेचा पाय पडून तो कापला गेला असावा, कारण एका पायाचा लाल रक्ताळलेला पंजा पूजाच्या खोलीच्या दिशेने गेलेला दिसत होता आणि पूजाच्या बेडरूममधून एक मादक सुस्काऱ्यांचा आवाज ऐकू येत होता. अक्काबाई त्या रक्ताळलेल्या पंजाचा मागोवा घेत बेडरूमपाशी आल्या. तोच आतलं दृश्य पाहून अक्काबाईंनी मागून येणाऱ्या पुरुषांना थांबवलं आणि दरडावून खेकसत म्हणाल्या, तुम्हा बाप्या लोकांचं काम काय आहे रे इथं? चला चालते वा. अक्काबाईंनी विलासरावांना एकट्याला खोलीबाहेर थांबायला सांगून बाकी सगळ्यांना घराबाहेर काढलं. मितालीला घेऊन अक्काबाई खोलीच्या आत आल्या. आतील खोलीतील दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. बेडवर पूजा नग्न अवस्थेत बेशुद्ध झालेली. तिच्या पोटावर, पाठीवर, हातावर, मांडीवर, छातीवर, अंगावर प्रत्येक ठिकाणी काचेने वार केलेले आणि त्या सर्व जखमांमधून रक्त वाहत होतं. डोक्यावरचे केस अधेमध्ये अस्तव्यस्तपणे कात्रीने कापून टाकलेले. ओठावर जोकरसारखी लाल लिपस्टिक फासलेली. अक्काबाईंनी बेशुद्ध असलेल्या पूजाचा हात हातात घेतला. डोळे बंद केले. मंत्र उच्चारले. त्या मंत्राच्या शक्तीने मेंदूतील नसांमध्ये एक मानवी तर्कापलीकडचा शक्तिप्रवाह वाहू लागला. झन झन असा आवाज होत अक्काबाईंना बंद डोळ्याआड काहीतरी दिसू लागलं. त्यांना काही चेहरे दिसले ज्यांनी हे दुष्कृत्य केलं होतं. अक्काबाईंनी खाडकन डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात आग होती. राग, क्रोध, चीड, संताप उफाळून आला होता. अक्काबाई मितालीबाईला म्हणाल्या, पूजाच्या जखमा पुसून तिला चांगली कपडे घाला आणि बाहेर या. प्रकरण थोडं पर्सनल आणि संवेदनशील होतं, म्हणूनच अक्काबाईंनी विलासरावांना बाकीच्या पुरुषांना घरी जा असं सांगायला सांगितलं. विलासरावांनी तशी नम्रपूर्व सर्वांना विनंती केली. 15-20 मिनिटांनी हॉलमध्ये अक्काबाई, विलासराव, मितालीबाई, ऋग्वेद एवढीच जण होती. तेव्हा अक्काबाई सांगू लागल्या, तुमच्या मुलीवर कामापाशाय सूड करणी विधी केलाय. ही करणी जेव्हा कोणतीही मुलगी मुलाला, लग्नाला, प्रेमाला नकार देते तेव्हा केली जाते आणि ही विधी आपल्या इथे नाही तर बिहार, UP यांसारख्या प्रांतातून एका मांत्रिकाकडून केली गेली आहे. अक्काबाईंच्या वाक्यावर विलासराव आणि मितालीबाई यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण इतक्या लांबचं त्यांच्या ओळखीचं कुणीच नव्हतं. तसं विलासरावांनी अक्काबाईला सांगितलं, आमचं इतक्या लांब कोणीच नाही, मग भले आमच्या मुलीच्या वाईटावर कोण का उठेल.
विलासराव म्हणाले. आणि मग जे सत्य होतं ते अक्काबाईंनी ऐकवलं, जे ऐकून सगळ्यांचे अविश्वासाने धाबे दणाणले. तुमचे भाडेकरी ते कुठले आहेत? शंकर, राजू आणि ऋषी या तिघांनी मिळून ही करणी केली आहे. कारण तुमच्या मुलीला 2 महिन्या अगोदर त्या शंकरने लग्नाची मागणी घातलेली, पण तिने ती नाकारली आणि तुम्हाला नाव सांगेल अशी त्याला धमकी दिलेली. तेव्हा रडत भीक मागत त्याने असं करू नको अशी विनंती केली. तुमच्या पोरीने तुम्हाला काही सांगितलं नाही, पण शंकरच्या मनात पाप होतं. तुमच्या मुलीच्या नकाराने त्याचा अहंकार पुरुषार्थ दुखवला गेला. सूड भावनेने तो आणि त्याचे मित्र बिहारला याच करणीसाठी एका अघोरी मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनीच ही कामापाशाय करणी केली. तुमच्या मुलीचं आयुष्य त्या शंकरला नरक बनवून टाकायचंय, म्हणून तिला अशा वेदना देतोय. या कामापाशाय करणीने तो तुमच्या मुलीचं कौमार्य भंग करून एका आत्म्यावाटे तिला गर्भधारणा करून देईल, ज्याने तुमची समाजात इज्जत जाईल. पण या करणीचा अंत फार भयानक असतो. मूल गर्भातच आईसहित मरण पावतं. अक्काबाईंनी सत्य सांगितलं. सर्व हकीकत ऐकून विलासरावांचं डोकं रागाने फुटायची वेळ आली. ज्यांना आपलं म्हणून थारा दिला तेच नराधम आपल्या मुलीच्या जीवावर उठले. रागाच्या भरात विलासरावांनी एकेकाचा खूनच करतो आल्यावर असं म्हटलं. पण अक्काबाईंनी त्यांना रागावर आवर घालायला सांगितला, कारण हा लढा मानवी सीमेपलीकडचा होता. उलट अक्काबाईंनी विचारलं, आपण करणी पलटवायची का? म्हणजे ज्यांनी हे दुष्कृत्य केलंय ती त्यांनाच लागेल, हकनाक मरतील साले. अक्काबाईंनी उलटण क्रियेसाठी विलासरावांची परवानगी मागितली. उलटण क्रियेसाठी परवानगी मागणं फार आवश्यक असतं, कारण विधीचा तो नियम आहे. बाधा झालेल्या व्यक्तीला पुढील शत्रूवर आघात करायचा आहे का त्यातून फक्त वाचायचं आहे हे त्याच्यावर असतं. विलासरावांनी उलटण क्रियेची रागातच लगेच परवानगी दिली. आपल्या मुलीचा ज्या नराधमांनी विचार केला नाही त्यांचा विचार आपण का करावा? अक्काबाईंनी त्या शंकर आणि त्याच्या 2 मित्रांचे कपडे आणून द्यायला सांगितले, ज्या वस्तूंना त्यांच्या शरीराचा स्पर्श झाला असेल. विलासरावांनी लागलीच दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीचा, जी या तिघांना राहायला दिली होती, तिचा टाळा फोडला. पण पूर्ण खोली रिकामी. अर्थात ते सर्वजण तयारीने तिकडे गेले होते. याचा अर्थ तो जो कोणी अघोरी मांत्रिक होता तो चांगलाच हुशार होता. कुठलाही सुगावा मागे सोडला नव्हता. पण गुन्हेगार कितीही चतुर असला तरी एक ना एक पुरावा सोडतोच. आता अक्काबाईंनी मितालीबाईंना त्यांची पूर्ण खोली झाडून आणायला सांगितली आणि केर कचरा घेऊन या असं म्हणाल्या. मितालीबाईंनी खोली झाडली. केर आणून अक्काबाईंना दिला. त्या कचऱ्यामध्ये अक्काबाईंना असं काय मिळणार होतं? तर ते होते केस. होय, अक्काबाईंना त्या कचऱ्यातून पुरुषी केस मिळाले. तशा अक्काबाईंनी क्रॉसच्या आकाराच्या पेंढ्याच्या 3 बाहुल्या बनवल्या आणि मग सर्व केस थोडे थोडे करत त्या बाहुल्यांवर चिटकवले आणि त्या बाहुल्यांच्या लिंगाच्या जागेवर टाचण्या टोचल्या. आता अक्काबाईंनी विलासरावांकडे घरातील एक खोली मागितली, ज्या खोलीत त्या एकट्याच ही विधी उरकणार होत्या. अक्काबाई सांगतात, कधी कधी काही विधी न सांगितलेल्या बऱ्या. त्या सामान्य माणसांसमोर उघड व्हायला नकोत. म्हणूनच अनुभव सांगताना सुद्धा त्यांनी आम्हाला तो विधी सांगितला नाही. पण त्या खोलीतून भयंकर असे चित्रविचित्र आवाज बाहेर येत होते. भयंकर घमासान युद्ध मंत्रपठणांचा आवाज ऐकू येत होता. जणू आत द्वंद्व सुरू आहे. तब्बल 2 तास ती विधी चालू राहिली. मध्यरात्रीचा 1 वाजला. तेव्हा कुठे अक्काबाई थकलेल्या, अस्वस्थ, ग्लानीयुक्त शरीराने बाहेर आल्या. आता त्यांच्या हातात बाहुल्या नव्हत्या. मेले हरामखोर,
आता पुन्हा कोणत्या पोरीच्या नादाला लागणार नाहीत, कारण मी त्यांना नपुंसक बनवून टाकलंय, अक्काबाई किन्नरी स्वरात म्हणाल्या. त्यानंतर पूजाला बरं व्हायला 2 आठवडे लागले, पण या दृष्टचक्रातून ती सुखरूप वाचली. त्यानंतर आजपर्यंत कधीच शंकर आणि त्याचे ते मित्र काळे कुटुंबाला दिसले नाहीत. काय माहीत जिवंत असतील की नाही. असो, पण यातून एक मात्र कळलं, प्रेम दोन्ही बाजूंनी अतूट असायला हवं, कारण एकतर्फी प्रेमाचा शेवट नेहमीच धोक्याचा असतो. मंडळी, या घटनेनंतर एक गोष्ट मात्र ठाम झाली, प्रेम नाकारलं जाऊ शकतं, पण अहंकार नाकारला गेला तर तो राक्षस बनतो. आजचा हा अनुभव इथेच संपला, पण अशा करणी आजही थांबल्या नाहीत. सावध रहा, कारण प्रत्येक माणूस नकार सहन करत नसतो. आपल्या चॅनेलवरील असेच थरारक भुताटकीचे सत्य अनुभव ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.